सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे। दुष्काळी असणाऱ्या जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेवर हा अन्याय आहे। बाजार समितीचे संचालक मंडळ या निर्णयाविरोधात न्यायालयात जातील असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केलाय। सांगलीत कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या जयंत पाटील यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले, सरकारने सांगली बाजार समितीचा घेतलेला त्रिभाजनाचा निर्णय हा राजकीय हेतूने घेतलाय। यापूर्वीही याबाबत प्रयत्न झाला होता, मात्र त्यावेळी विरोध झाल्याने निर्णय थांबवला होता। जत व कवठेमहांकाळ हा दुष्काळी भाग आहे, त्या ठिकाणी मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत मोठी सांगली मिरजेपेक्षा तफावत आहे। त्यामुळे या बाजार समितीचे त्रिभाजन करणं योग्य नाही। शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याने बाजार समिती संचालकांसह दोन्ही तालुक्यातील लोकांचं मत आहे। त्यामुळे या विरोधात बाजार समितीचे संचालक न्यायालयात जातील, सरकारच्या या निर्णयाला आव्हान देतील असं आमदार पाटील यांनी सांगितलंय। विभाजन झालेलं आहे, आज निर्णय आलेला आहे, बरखास्त झालेले आहे मार्केट कमिटी, काय कसं पाहताय? सांगली, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत अशी ही मार्केट कमिटी होती। महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या मार्केट कमिटी आहेत त्यात एक ही मार्केट कमिटी आहे। या मार्केट कमिटीमध्ये कर्नाटकातून माल येतो, पण महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्हीचा जास्त माल येतो, पण अधिक राज्यातून माल येतो असं दाखवून या मार्केट कमिटीत वेगळी व्यवस्था निर्माण करायचं राज्य सरकारने ठरवलेलं दिसतंय। पण त्यासाठी सध्या निवडून आलेली लोकांनी निवडून दिलेली लोक यांना बरखास्त करण्याची काही गरज नव्हती। त्यांना कशी मार्केट कमिटी नव्या पद्धतीने चालेल त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं असतं तर याच लोकांनी ती मार्केट कमिटी अधिक चांगली चालवली असती। या मार्केट कमिटीचं यापूर्वी विभाजन करण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु कवठेमहांकाळ आणि जत इथलं उत्पन्न मर्यादित असल्यामुळं स्वतंत्र मार्केट कमिटी जर झाली तर ती कमकुवत होईल असं काही वर्षापूर्वी वाटलेलं, म्हणून त्यावेळी तो प्रसंग टळला। पण आता सरकारनेच त्यात पुढाकार घेऊन मोठी मार्केट कमिटी 3 राज्यातली आवक इथं होते असं सांगून मार्केट कमिटीचं विभाजन केलेलं आहे। म्हणजे तिन्ही ठिकाणी सगळे सेक्शन्स वीक होतील आणि त्यामुळं इथल्या स्थानिक जनतेचा, जतपासून मिरज तालुक्यातल्या सर्वांचा याला पूर्वीपासून विरोध आहे। आता सरकारने पाऊल टाकलेलं आहे, निवडून आलेल्या मार्केट कमिटीला बरखास्त केलेलं आहे। त्यामुळं याच्यात राजकीय उद्देश जास्त दिसतोय आणि लोकांनी निवडून दिलेली मार्केट कमिटी बरखास्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यासाठी मार्केट कमिटीचे पदाधिकारी, चेअरमन आणि त्यांचे सहकारी हे आत्ताच मला भेटले आणि त्यांनी यापूर्वी कोर्टात धाव घेतलेली आहे। त्याच्यावर योग्य तो न्याय मागण्याचा ते प्रयत्न करतील। आदर्श सगळ्यांनी घ्यावा। त्यांनी मानधन स्वतःचं जे महानगरपालिकेचं 5 वर्षाचं आहे, त्या अशा वर्कर्स ज्या आहेत सांगलीतल्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायची घोषणा केली, याचं मी त्यांचं कौतुक करतो। त्यांनी अनेक अतिशय आदर्श उपक्रम चालू केले, ते अनेक नगरसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी केले पाहिजेत, जे सांगलवाडीत त्यांनी केलेले आहेत, लोकोपयोगी आहेत। त्यामुळं लोकांनी फार प्रचंड मोठ्या मताने त्यांना परवाच्या निवडणुकीत निवडून दिलं आणि आज त्यांनी अंगणवाडीच्या सेविकांना ही मदत जाहीर केली। याबद्दल सर्व अंगणवाडीच्या सेविका त्यांना धन्यवाद देतील असं मला वाटतं। महिला राज येण्याची शक्यता आहे? हा, ते महिला राजचं स्वागत करण्यासाठी त्यांनी उल्लेख केला असेल किंवा एक मतदारसंघ दोन मध्ये विभागण्याचं काम आता महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, त्याचे 350 आमदार करायचे। महिलांना आरक्षण देण्याबद्दल कुणाचाच विरोध नाही, पण 288 आमदारांची मुख्यमंत्र्यांची ओळख होता 5 वर्ष संपतात। आता 350 आमदारांची ओळख आणि मला वाटतं देशात काहीतरी 750-800 खासदार होणार। त्यामुळं लहान मतदारसंघ झाले, मोठ्या प्रमाणात या यंत्रणा चालू झाल्या, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात हे होईल आणि शहरात हे सगळे केंद्रीकरण शहरात झालं तर ग्रामीण भागातल्या जनतेला प्रतिनिधित्व कमी मिळेल अशी आम्हा सगळ्यांना भीती आहे।
घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. माझ्या आणि मतदारसंघापासून माणसांची मतं कमी करा. माझ्या मतदारसंघातून मी सुरुवात केली 1 वर्षापूर्वी असं त्यांचं म्हणणं आहे. मगाशी भाषणात बोलले. हा म्हणजे मतदान जे रीतसर नोंदवलेलं आहे त्यातल्या काही मतांना आता पश्चिम बंगालमध्ये म्हणे 40-42 लाख मतं कमी झाली, बिहारमध्ये 60 लाख मतं कमी झाली. तर लेजिटिमेट आणि दुबार मतं कमी करायला आमचा विरोध नाही, पण त्या गडबडीमध्ये आम्हाला मतं जे देणार नाहीत त्यांची मतं कमी करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र खपवून घेईल असं मला वाटत नाही. यातून छुपे हेतू काय दिसत आहेत? म्हणजे आता म्हणतात की सांगली लोकसभेचे 2 मतदारसंघ होतील आणि दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपचे खासदार असतील अशी. असं आहे तर त्यांना पक्षाचं त्यांचं काम करायचं आहे, त्यामुळे पक्षाचं मी पण म्हणतो ना, दोन्हीकडे राष्ट्रवादीचे खासदार असतील, काँग्रेसचा एक असेल आणि एक राष्ट्रवादीचा असेल, आम्ही म्हणू शकतो. पण मतदारसंघ झाली आणि आपल्या मनासारखे केले तरी जनतेची एकदा लाट उलटी आली की काही टिकत नाही. त्यामुळे कसेही मतदारसंघ केले तरी परिणाम हा जनतेच्या मनात जो असतो तोच होतो. सांगलीवाडीचे निर्णय तातडीनं टायमिंग जर बघितलं तर अनेक कारणं असतील त्याला, एक कारण नाही आहे, पण ते शक्य आहे. खासदार विशाल पाटील बरोबर. ठीक आहे, आता ते राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांनी काय भूमिका घ्यावी हे त्यांनी पण इतर सर्वांशी चर्चा केली असेल असं मला वाटतं. आता मी काय राज्यस्तरावर काम करत नाही, त्यामुळे चंद्रकांत मला दादा असं आता म्हणतायत की